सर्व शेतकऱ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की डाळिंब बहार नियोजन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की आता बागेला जवळपास 40 दिवस पूर्ण झालेले आहेत. बाग पूर्णपणे अशा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे. आणि इथपर्यंत आपण काय मॅनेजमेंट केलेलं आहे, खत व्यवस्थापन असू द्या किंवा स्प्रे, फुलकळीसाठी स्प्रे, आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर बाग पाहू शकता अशा पद्धतीनं पूर्णपणे सेटिंगच्या अवस्थेत आहे. फ्लॉवरिंग बऱ्यापैकी डेव्हलप झालेले आहे आणि बाग पूर्णपणे सेटिंगच्या अवस्थेत चाललेली आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला फुलकळी दिसून येते. तर फुलकळीच्या नियोजनासाठी आपण जे की टाटा कंपनीचं टाटा बहार या टॉनिकचा पण आम्ही वापर केला होता. आणि याच्यासोबतच आम्ही बर्ड बिल्डर आणि प्लॅनोफिक्स या टॉनिकचा पण वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या प्लॉटमध्ये फ्लावरिंग ही पूर्णपणे डेव्हलप झालेली आहे. हे पहा, अशा पद्धतीने जिथं चौकी तयार झाली होती तिथं पूर्णपणे फुलकळी निघण्याचं अशा पद्धतीनं फुलकळी निघलेली आहे. आणि तुम्ही ह्या फुलकळीचं तुम्ही ऑब्झर्व करू शकता. ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा थ्रिप्सचा वगैरे अटॅक नाही. हे पूर्णपणे कळी क्लीन आणि व्यवस्थित डेव्हलप झालेले आहे. आणि आणखीन या प्लॉटमध्ये फुलकळी निघण्याचं जे काय प्रमाण आहे ते आणखीन भरपूर आहे. कारण की लहान फुलकळी आणखीन भरपूर दिसत आहे, जी काही बाजरीच्या साईजच्या अवस्थेमध्ये आहे. हे पहा इथं, हे पहा, आणखीन अशी लहान फुलकळी भरपूर आहे, बऱ्याच ठिकाणी आहे. तर एका ठिकाणी बघू शकता 4-4, 5-5 सेटिंग दिसून येत आहेत आपल्याला. अशा पद्धतीने ह्या प्लॉटची अवस्था आहे. सध्या याला 40 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि याला फवारणी म्हणलं तर फुलकळीसाठी मी तुम्हाला सांगितले तशा पद्धतीनं आपण फवारणी घेतलेली आहे. आणि सगळ्यात दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे आपण फुलकळीच्या अवस्थेत कुठल्या कीटकनाशकचा आणि कशाचा, कुठल्या बुरशीनाशकचा आपण स्प्रे घेतला पाहिजे याचं पण तुम्हाला थोडंफार सांगणार आहे. तर अशा अवस्थेत आपल्या जी काय झाडावरती नवतीचं प्रमाण असते, ह्या नवतीवरती थ्रिप्सचा अटॅक हा भरपूर होत राहतो. आणि अ, या थ्रिप्समुळं जी काय आपल्याला फुलकळी निघणार आहे किंवा फुलकळी निघलेली आहे त्याचं सेटिंग चालू आहे. तर अशा सेटिंगवरती त्याचा अटॅक झाल्यानंतर जे काय सेटिंग डॅमेज होणार आहे ह्याचं प्रमाण जास्त राहतं. तर या अशा टायमिंगला म्हणजे कुठल्या कीटकनाशकचा फवारणी घ्यावी की जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये मधमाशांचं पण प्रमाण दिसलं पाहिजे आणि आपल्याला थ्रिप्स पण कंट्रोल झाला पाहिजे. तर अशा कंडिशनमध्ये आपण जे दमन कंपनीचं बायो 303 आहे या कीटकनाशकचा पण आपण चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. आणि त्याचा रिझल्ट पण बऱ्यापैकी आपल्याला चांगला, हा 100% रिझल्ट आपल्याला दिसून येतो. आणि दुसरं कीटकनाशक म्हणलं तर आपण टाटा मानिक या कीटकनाशकचा आपण वापर करू शकतो. किंवा इमिडा 17% असू द्या, 30% असू द्या किंवा 70%. इमिडाचा पण आपण चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो थ्रिप्स कंट्रोलसाठी. आणि जर खत व्यवस्थापन म्हणलं तर आपण ड्रीपच्या माध्यमातून जे काय फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त जी काय खतं आहेत तर त्याचा पण आपण चांगला वापर करू शकतो म्हणजे या स्टेजला. कारण की फुलकळी निघण्यासाठी सगळ्यात जास्त आवश्यक असतो फॉस्फरस. आणि झाडाचा पूर्णपणे फोकस हा फुलकळीवर जाण्यासाठी पोटॅशची आवश्यकता असते. त्याच्यामुळे फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतं ह्या अशा स्टेजमध्ये जाणं गरजेचं आहे. आता तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीनं ह्या ब्लूमिंग पण झालेलं आहे. सेटिंग पाहू शकता, एका ठिकाणी 4-4, 5-5 फळं लागलेली आहेत, फुलं लागलेली आहेत. हे पहा, पूर्णपणे गुच्छ तयार झालेला आहे सेटिंगचा. आणि तुम्ही पाहू शकता बारीक लक्ष देऊन, कुठल्याही पद्धतीचा थ्रिप्सचा अटॅक तुम्हाला ह्याच्यावरती दिसणार नाही. पहा, कुठल्याही थ्रिप्स तुम्हाला काहीच दिसणार नाही अटॅक. अशा पद्धतीनं आपण आत्तापर्यंतचं तर नियोजन केलेलं आहे. आणि इथनं पुढं सगळ्यात महत्त्वाची स्टेज येते जी की फुलकळीचं रूपांतर हे फळामध्ये म्हणजे आपण सेटिंग म्हणतो. ही सेटिंग चांगली होण्यासाठी आपण मॅनेजमेंट काय काय केलं पाहिजे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि सध्या या प्लॉटची फ्लावरिंगची कंडिशन कशी आहे, तर हे आपण माहिती देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे.
तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपण अशाच पद्धतीने एक पुढचा पण व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यामध्ये आपण जी की इथून पुढची जी प्लॉटसाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे, जी काय फवारणी असू द्या किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी आपण ड्रीपमधून कुठल्या पद्धतीची औषधं आपण देणार आहेत, खतं देणार आहे, तर ह्याचा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भेटूया, पुढच्या वेळेस भेटूया अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.